हा एक छोटासा अपडेट फक्त आपल्यासाठी की 1 तारखेला खरंच 1 मेला या उद्घाटनाचं ओपनिंग होईल की नाही. लांब लचक एवढ्या नाक्यापासून लागलेली ट्रॉफिक तुम्ही पाहू शकता. काय रॉंग साईड येतात, काय ट्रॉफिकमध्ये लटकून पुढे जात आहेत. नमस्कार, मी योगेश आत्मा बोलतो. सध्या ज्या ब्रिजवर मी उभा आहे तो वडपे फ्लायओव्हर. साधारणतः 10-15 दिवसापूर्वी मी अपडेट दिला होता की 1 मेला आपला जो वडपे उड्डाणपूल आहे, वडपे फ्लायओव्हर आहे, त्या ब्रिजचं उद्घाटन होणार आहे आणि त्यावर वाहतूक सुरू होणार आहे असं मी एक अपडेट दिला होता. तर 30 तारीख आणि मी इथे आलेलो आहे. इथे मला काही असं जाणवत नाही आहे की कदाचित उद्या याचं उद्घाटन होऊ शकतो म्हणून. तर चला मी तुम्हाला दाखवतो आता काय इश्यू आहे ते. इश्यू नाही, परंतु सुरू व्हायला पाहिजे होता. आणि जी मागची बाजू नाशिककडे उतरण तिथे मात्र रस्ता व्यवस्थित रुंद करून जी कनेक्टिव्हिटी द्यायला पाहिजे होती ती दिलेली आहे. पण जी मागे मुंबईकडे जाणारी जे मार्गिक आहे तिथे थोडा प्रॉब्लेम आहे. तिथे काहीच करण्यात आलेलं नाही आहे. तुम्हाला मी दाखवतो होता पूर्ण. हे पाहू शकता तुम्ही. हे मुंबई ठाण्याहून आलेले, वाहतूक कोंडी लागलेली, फुल ट्रॉफिक जाम आहे पार रेवाईपासून. हे नेहमीचंच झालेलं आहे. लवकरात लवकर ब्रिज सुरू व्हावा जेणेकरून वाहतूक कोंडीतून सर्वांना सुटका मिळेल. मी या ब्रिजच्या मधोमध उभा आहे. जी एक बाजू आहे ती नाशिककडे जाणारी, ही मुंबईकडे जाणारी आहे. आणि इथे कालच मला वाटतं व्यवस्थित डांबरीकरण टाकून वरती काय जे काय केमिकल वगैरे लागत असेल ते टाकलेलं आहे. आणि इथे डांबरीकरण देखील झालेलं आहे. प्लस रस्त्यामध्ये कोणी येऊ जाऊ नये म्हणून खणून ठेवलं आहे जेणेकरून याच्यावरनं वाहतूक सुरू होऊ नये. तसेच तुम्ही पाहू शकता. म्हणजे एकंदर 1 तारखेला जे उद्घाटन होणार ते नक्कीच अशक्य आहे. वाहतूक कोंडी फुल लांबलचक झालेली. हे जर का लवकर सुरू झालं असतं तर जे काही इतकी मोठी वाहतूक कोंडी होते, इतक्या लांबलचक रांगा लागतात, ते कुठेतरी बंद होईल. वडपे फ्लायओव्हर मुंबई नाशिक महामार्गावरील. हा एक छोटासा अपडेट फक्त आपल्यासाठी की 1 तारखेला खरंच 1 मेला या उद्घाटनाचं ओपनिंग होईल की नाही. आता हा व्हिडिओ अपलोड झालेला असेल ती 1 तारीख असेल किंवा आजच संध्याकाळी अपलोड झालेला असेल. तर 1 तारखेला मी इकडे आलो नाही तर आपण कमेंट्समध्ये नमूद करावे की हा जो ब्रिज आहे सुरू झाला की नाही. वाटत तर नाही तरी पण सांगता येत नाही. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.